ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. शिर्डी दर्शन. दररोज लाखो साई भक्त शिर्डीला जाऊन साईंचे दर्शन घेतात. काही भक्त इतके घाईत असतात की समाधी मंदिरात जाऊन साईंच्या समाधीचे आणि मूर्तीचे दर्शन घेतले की क्षणभरही शिर्डीत न थांबता परतीच्या प्रवासाला लागतात. तर अनेक जण शिर्डीतच राहून मौज मजा करीत राहतात. शिर्डीत येऊन शिर्डीतील साईंच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेल्या ठिकाणांना, वास्तूंना आपण भेट दिली नाही तर आपली शिर्डी यात्रा अपूर्णच आहे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. एखाद्या मोठ्या लग्नाच्या रिसेप्शनला आपण जातो. तिथे जेवणाची साग्रसंगीत सोय केलेली असते. तिथे जाऊन आपण फक्त पोळी भाजी खाऊन निघतो का? नाही, आपण असं करत नाही. जेवढे काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात त्या सर्वांना आपण भेटी देतो. एकेका पदार्थाचा आस्वाद घेतो. मला वाटतं साधारण तासभर तरी आपण या जेवणात घालवतो. काही लोक तर खूप आधी येतात. ते पाणीपुरी खातात, नंतर सूप घेतात आणि अनेक पदार्थांचा आस्वादही घेतात आणि नंतर उशिरा जेवणाला सुरुवात करतात. जेवण झालं की फ्रूट सॅलड आणि आईस्क्रीम खाऊन झालं की नंतर पान खाऊनच बाहेर पडतात. इथे जसं आपण जेवणाचा परिपूर्ण आनंद घेतो तसाच आनंद आपण शिर्डीमध्ये घ्यायला पाहिजे. साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंना भेटी दिल्या पाहिजेत. तिथे नतमस्तक झाले पाहिजे. साई सच्चरित्र वाचले पाहिजे. तरच आपण साईंच्या अधिक जवळ जाऊ आणि साईंची आपल्यावर अधिक कृपा होईल. साईंची आपल्यावर कृपा व्हावी यासाठीच तर आपण शिर्डीला जात असतो. परंतु काहींना शिर्डी संबंधी माहिती नसल्याने ते फक्त समाधी मंदिरात जाऊन समाधीचं आणि साईंच्या मूर्तीचं दर्शन घेऊन परत फिरतात. अशा साई भक्तांना साईंच्या शिर्डी संबंधी अधिक माहिती व्हावी यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करीत आहे. माझे सद्गुरू साई नारायण बाबा यांनीच शिर्डी दर्शन कसे करावे याची माहिती आम्हा साई भक्तांना दिली आहे. त्यांच्या समवेत शिर्डी दर्शन करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. साई नारायण बाबा यांचे शिर्डी दर्शनासंबंधी अनेक व्हिडिओज यूट्यूबवर आहेत. ते तुम्ही बघू शकता. साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी आम्हाला जशी शिर्डी दाखविली तशी शिर्डी तुम्हाला दाखविण्याचा मी अल्पसा प्रयत्न करीत आहे. शिर्डीला गेल्यानंतर साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू म्हणजे 1. खंडोबा मंदिर, 2. द्वारकामाई, 3. चावडी, 4. अब्दुल बाबांची झोपडी, 5. शनिशंकर गणपती मंदिर, हनुमान मंदिर, समाधी मंदिर, लेंडीबाग, गुरुस्थान, वस्तू संग्रहालय अशा 10 ठिकाणांना आपण भेटी दिल्या पाहिजेत. या वास्तूंचं महत्त्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिर हे समाधी मंदिरापासून बस स्टँडकडे जाताना साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. बस स्टँडच्या अगदी जवळ हे खंडोबा मंदिर आहे. बाबा चांदबाईंबरोबर शिर्डीला प्रथम आले तेव्हा बाबा खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी या मंदिराचे पुजारी भगत म्हाळसापती यांनी आओ साई म्हणत बाबांचे स्वागत केले होते. साई हे नाव म्हाळसापतींनी बाबांना याच खंडोबा मंदिरात दिल्याने बाबा हे साईबाबा झाले. बाबा नंतर अनेक वेळा या मंदिरात येऊन गेले आहेत. साईंचे परमशिष्य उपासनी महाराज यांनी 4 वर्ष इथे तपसाधना केली आहे. अशा या खंडोबा मंदिरात प्रवेश करताच आपण भारावून जातो. त्यानंतर दुसरे स्थान आहे द्वारकामाई. साईबाबा शिर्डीमध्ये प्रथम आले ते 1870 साली. त्यानंतर जवळपास 45 वर्ष बाबा द्वारकामाईतच राहत होते. 45 वर्षात शिर्डी सोडून बाबा कुठेही गेले नाहीत. सर्व चमत्कार हे द्वारकामाईतच झाले. साईबाबांनी विठ्ठलाच्या रूपात, श्री शंकराच्या, श्री भगवान विष्णू, प्रभू श्रीरामाच्या रूपात
आपल्या भक्तांना दर्शन दिले ते याच द्वारकामाईत. बाबांनी 3 दिवस देहत्याग करून पुन्हा अवतीर्ण झाले ते याच ठिकाणी आणि बाबांनी 15 ऑक्टोबर 1918ला महासमाधी घेतली ती याच द्वारकामाईमध्ये. म्हणून द्वारकामाई हे अत्यंत पवित्र स्थान आहे. संपूर्ण साई सच्चरित्र याच ठिकाणी घडलं आहे. म्हणून द्वारकामाई आणि द्वारकामाईमधील प्रत्येक वस्तू ही साईंच्या स्पर्शाने पवित्र झालेली आहे. या वस्तूंविषयी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. द्वारकामाईमध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला नजर टाकली तर तिथे एक चूल दिसेल आणि त्यासमोर एक छोटा 2 ते 2.5 फुटाचा लाकडी खांब दिसेल. या चुलीवर साईबाबा आपल्या भक्तांसाठी खिचडी, पुलाव यासारखे पदार्थ बनवून त्यांना खायला घालीत असत. त्यासमोरील लाकडी खांबाला बाबा टेकून बसत. या चुलीच्या पुढे आणि धुनीच्या मागच्या बाजूला एक बंद खोली दिसते. इथे श्यामसुंदर घोडा राहायचा. नंतर या खोलीत बाबांना एका भक्ताने दिलेला रथ ठेवण्यात आला होता. द्वारकामाईमध्ये शिरतानाच धुनी लागते. ही धुनी बाबा द्वारकामाईमध्ये राहायला आले तेव्हापासून प्रज्वलित केलेली आहे. ही धुनी आजपर्यंत अखंडपणे प्रज्वलित ठेवण्यात आली आहे. भक्तांचे कल्याण व्हावे, त्यांचे दुःख आजार दूर व्हावेत यासाठी साईबाबा उदी देत असत. आजही ही उदी प्रभावीपणे काम करते आहे. या धुनीमध्ये गोवऱ्या आणि लाकडे जाळण्यात येतात आणि यापासून निघणारी राख म्हणजेच उदी साई भक्तांना दिली जाते. धुनीचे दर्शन घेतल्यानंतर धुनीला लागूनच एक पाण्याचा माठ दिसेल. हा माठ बाबा लेंडीबागेतील विहिरीचं पाणी आणून भरून ठेवत असत. भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय बाबा स्वतः करायचे. समोरच भिंतीला टेकून 2 समया तेवत असताना दिसतात. साईबाबांनी दिवाळीच्या दिवशी पंट्यांमध्ये पाणी टाकून त्या पेटवल्या होत्या. या चमत्कारानंतर द्वारकामाईमध्ये सतत या पंट्यात तेवत होत्या. त्यांची आठवण म्हणून या समया सतत पेटत ठेवण्यात आल्या आहे. त्यांच्या बाजूला एक गव्हाचे पोते आहे. बालाजी पाटील नेवासकर बाबांचे भक्त होते. ते दरवर्षी धान्याची पोती आणून मशिदीमध्ये ठेवायचे. अशाच एका गव्हाच्या पोत्यातील गहू बाबांनी दळून त्याचे पीठ महिलांना शिर्डी सभोवती टाकायला सांगितले होते. हे पीठ टाकल्याने शिर्डीमध्ये कॉलरासारखा भयानक रोग आला नाही. तेव्हापासून या जागेवर दरवर्षी नवीन गव्हाचे पोते ठेवण्यात येते. या पोत्याच्या बाजूलाच दगडी जातं आहे. याच जात्यावर बाबांनी गहू दळले होते. या पवित्र जात्याचं दर्शन आपल्याला घेता येतं. त्याच्या बाजूला म्हणजे धुनीच्या अगदी समोर एका चांदीच्या देव्हाऱ्यात साईबाबांचा 3 बाय 4 फुटाचा मोठा फोटो आहे. शामराव जयकर या सुप्रसिद्ध चित्रकाराने बाबांची 4 तैलचित्रे ऑइल पेंटिंग्स काढली होती. त्यापैकी हा एक फोटो आहे. बाबांनाही हा फोटो खूप आवडला होता. पेंटर जयकरांना त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणाले, मी गेल्यानंतर या फोटोच्या माध्यमातून मी भक्तांना बघेन, त्यांची दुःखे दूर करीन आणि आजही त्याचा प्रत्यय अनेक भक्तांना येत आहे. ओरिजिनल ऑइल पेंटिंग आता वस्तुसंग्रहालयात आहे. त्याची प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे. या फोटोच्या बाजूला जो लाकडी कठडा आहे, या कठड्यावर आपला डावा हात ठेवून भिंतीला टेकून बाबा नेहमी बसायचे. द्वारकामाईच्या पायऱ्या उतरतानाच समोर जमिनीवर एक संगमरवरी कासवाची प्रतिमा आहे. ही जागाही खूप महत्त्वाची आहे. साईबाबांनी 3 दिवस देहत्याग केला होता तो याच ठिकाणी. भगत म्हाळसापत्तेंनी बाबांचं शरीर मांडीवर ठेवून 3 दिवस या शरीराचे रक्षण केले. बाबांनी 3 दिवस देहत्याग करून पुन्हा शरीरात प्रवेश करून जगकल्याणासाठी अवतीर्ण झाले. त्याची आठवण म्हणून या ठिकाणी ही कासवांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तिथून आपण पुढे जातानाच एक तुलसी वृंदावन दिसते.
बाबांनी 3 दिवस देहत्याग केला त्याआधी बाबा म्हाळसापतींना म्हणाले होते, मी जर 3 दिवसांनी परत आलो नाही तर मला समोरच्या कोपऱ्यात दफन करा. बाबांनी आपल्या दफनासाठी दाखविलेली ती हीच जागा. या जागी भक्तांनी तुलसी वृंदावन उभे केले आहे. तिथून थोडे पुढे गेल्यावर एका घोड्याची मूर्ती दिसते. श्यामसुंदर घोड्याची ही आठवण आहे. बाबा एक रात्र द्वारकामाईत झोपत असत, एक रात्र चावडीमध्ये झोपत असत. बाबा झोपण्यासाठी चावडीकडे निघत त्यावेळी वाजत गाजत मिरवणुकीने बाबांना चावडीकडे नेण्यात येत असे. या मिरवणुकीच्या अग्रभागी सजविलेला श्यामसुंदर घोडा नाचत असे. बाबांच्या महासमाधीनंतर श्यामसुंदर घोडा समाधीच्या दर्शनासाठी येत असे आणि बाबांच्या आठवणीने व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत असे. एके दिवशी समाधीसमोरच श्यामसुंदर घोड्याने आपला देहत्याग केला. त्याची आठवण म्हणून इथे त्याची प्रतिमा एका भक्ताने लावली आहे. थोडे पुढे गेल्यावर बाबांचा पवित्र दगड दिसतो. हा दगड पूर्वी लेंडी बागेत होता. बाबा याच दगडावर बसून ध्यानस्थ होत असत. बाबांच्या सांगण्यावरून हा दगड भक्तांनी द्वारकामाईमध्ये आणून ठेवला. याच दगडावर बसलेले असताना डी निरॉय यांनी बाबांचे फोटो काढले आहेत. आजही हे फोटो अनेक भक्तांच्या घरात आहेत. या दगडावर नतमस्तक होत आपण पुढे सरकतो. पुढे एका वाघाची मूर्ती दिसते. साई सच्चरित्रमध्ये या वाघासंबंधी एक कथा सांगण्यात आली आहे. बाबा द्वारकामाईमध्ये बसले असताना 2 दरवेशी वाघाचा खेळ करणारे एका वाघाला घेऊन आले. हा वाघ खूप आजारी होता. बाबांच्या आशीर्वादाने तो बरा होईल असा विश्वास वाटल्याने ते लोक वाघाला घेऊन आले होते. वाघ द्वारकामाईच्या पायऱ्या चढून वर आला. बाबांची आणि त्याची नजरानजर झाली. काही मनोमन संकेत झाले आणि वाघाने एक मोठी डरकाळी फोडली. आपली शेपूट 3 वेळा आपटली आणि बाबांच्या समोरच देहत्याग केला. त्याला मोक्ष मिळाला. आताची शनिशंकर आणि गणेशाची मंदिरे आहेत त्यासमोरच या वाघाचे दफन करण्यात आले आहे. चावडी द्वारकामाईमधून निघाल्यानंतर आपण चावडीमध्ये जातो. चावडीसुद्धा साईंच्या वास्तव्याने पवित्र झालेली आहे. बाबा एक रात्र द्वारकामाईत तर एक रात्र चावडीमध्ये झोपत असत. चावडीमध्ये साईंना मोठ्या मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात नेण्यात येत असे. या मिरवणुकीत साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असत. या मिरवणुकीत श्यामसुंदर घोडा अग्रभागी असे. ही परंपरा आजही कायम आहे. परंतु आता दर गुरुवारी रात्री 9:30 वाजता पालखी निघते. समाधी मंदिरातून साईंचा फोटो, सटका आणि पादुका समारंभपूर्वक द्वारकामाईमध्ये आणण्यात येतात. बाबा नेहमी बसत त्या पवित्र दगडावर हा फोटो, सटका आणि पादुका ठेवण्यात येतात. इथे फोटोची पूजा आणि आरती होते आणि नंतर सन्मानपूर्वक फोटो, सटका आणि पादुका पालखीमध्ये ठेवण्यात येतात आणि नंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि साई नामाच्या जयघोषात ही पालखी चावडीमध्ये येते. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी दुतर्फा उभे असतात. चावडीमध्ये गेल्यानंतर साईंच्या आधीच्या फोटोसमोर हा फोटो ठेवून सटका आणि पादुका ठेवण्यात येतात. त्यानंतर पूजा आणि आरती होते आणि त्यानंतर साईंचा फोटो, पादुका आणि सटका पुन्हा पालखीमध्ये ठेवून ही पालखी साईंच्या जयघोषात समाधी मंदिरात नेण्यात येते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गुरुवारी रात्री आवर्जून उपस्थित राहतात. चावडीचं अजून एक महत्त्व आहे. या चावडीसमोरच पलंगावर साईंना शेवटचं स्नान घालण्यात आलं होतं. तो पलंगही चावडीमध्येच आहे. त्याचंही आपल्याला दर्शन घेता येतं. अब्दुल बाबांची झोपडी चावडीच्या समोरच अब्दुल बाबांची झोपडी आहे. अब्दुल बाबा साईबाबांचे अनेक वर्ष एकनिष्ठ सेवक होते. साईंनी महासमाधी घेतल्यानंतरही
समाधीला स्नान घालणे, पूजा करणे, चादर चढविणे, फुलांची चादर घालणे आणि दिवसभर मोरपिसाच्या पंख्याने समाधीला वारा घालणे हे काम अब्दुल बाबांनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत केले. अब्दुल बाबांची समाधी म्युझियम समोर आहे. अब्दुल बाबांच्या झोपडीत त्यांना बाबांनी दिलेली कफणी, सटका, पादुका इत्यादी वस्तू आहेत. अब्दुल बाबांचे वंशज या वस्तूंची देखभाल करतात. अनेक भक्त साईंच्या सेवकाच्या अब्दुल बाबांच्या या झोपडीला आवर्जून भेट देतात. मारुती मंदिर. चावडीच्या मागच्या बाजूला एक मारुती मंदिर आहे. पूर्वी या मंदिरात 2 मारुतीच्या मूर्ती होत्या. एक शिर्डीची आणि दुसरी शेजारच्या गावची. दोन्ही गावच्या सीमारेषेवर हे मंदिर असल्याने इथे 2 हनुमानांच्या मूर्ती होत्या. शिर्डी संस्थानच्या वतीने आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून तिथे एकच हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. जुन्या दोन्ही मूर्ती आता म्युझियममध्ये विराजमान आहेत. साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी शिर्डीत येणारे अनेक साधुसंत याच मंदिरात मुक्कामाला राहत असत. साईबाबा ही अनेक वेळा या मंदिरामध्ये येऊन हनुमानाची पूजा करीत असत. म्हणून या मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेणे आवश्यक आहे. समाधी मंदिर. साईबाबा असताना साधारण 1912 पर्यंत शिर्डीमध्ये अनेक भक्त येऊन राहत होते. भक्तांना राहायला जागा मिळत नव्हती. साईंच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी गोपाळराव बुटींना सांगितले, बुटी एक मोठा वाडा बांधा. त्या वाड्यात आपण सर्वजण राहायला जाऊ. आपल्याबरोबर शिर्डीला येणाऱ्यांचीही सोय होईल. बाबांच्या आदेशानुसार गोपाळराव बुटींनी 1914 साली हा दगडी वाडा बांधायला घेतला. गोपाळराव बुटींचे जावई गोविंद नरके यांनी स्वतःच्या देखरेखीखाली हा वाडा बांधायला घेतला. हा वाडा बांधताना बाबांच्या सूचनेवरून या वाड्यात एक श्रीकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले. फक्त मूर्ती बसवण्याचे काम बाकी होते. सप्टेंबर 1918ला या मंदिराचे काम पूर्ण झाले. बाबांच्या मनासारखा वाडा बांधून झाला होता आणि 15 ऑक्टोबर 1918ला बाबांनी द्वारकामाईमध्ये बायाजी कोते पाटील यांच्या खांद्यावर मान टाकत महासमाधी घेतली. त्याआधी त्यांनी बायाजींना सांगितले होते, मला इथे द्वारकामाईमध्ये ठेवू नका, मला दगडी वाड्यात घेऊन चला. बाबांच्या अंतिम इच्छेनुसार श्रीकृष्ण मंदिराच्या जागेत त्यांची महासमाधी तयार करण्यात आली आणि त्यानंतर बुटीवाडा हा समाधी मंदिर म्हणून ओळखला गेला. बाबांच्या समाधीजवळ डी निरॉय यांनी काढलेला फोटो ठेवण्यात आला आणि बाबांच्या समाधीची आणि फोटोची पूजा करण्यास सुरुवात झाली. 17 ऑक्टोबर 1954 म्हणजे बाबांच्या महासमाधीनंतर 36 वर्षांनी बाबांची सजीव अशी 5.5 फूट उंचीची मार्बलची मूर्ती बसवण्यात आली. बालाजी तालेम यांनी बाबांची ही मूर्ती तयार केलेली आहे. समाधी मंदिरात आपण प्रवेश करतानाच वरच्या भागात जवळपास 50 फोटो लावण्यात आले आहेत. हे सर्व फोटो बाबांच्या सेवेत राहिलेल्या साई भक्तांचे आहेत. बाईजाबाई, म्हाळसापती, माधवराव देशपांडे, बायाजी कोते पाटील, तात्या, नानासाहेब निमोणकर, दादासाहेब डेंगळे, गोविंद रघुनाथ दाभोळकर, लक्ष्मीबाई शिंदे असे अनेक भक्त मंडळी तुम्हाला इथे दिसतील. डाव्या आणि उजव्या बाजूला भिंतीमधील काचेच्या कपाटात बाबांच्या पादुका, सटका, चांदीचा चौरंग, चिलीम इत्यादी बाबांच्या वापरातील वस्तू तुम्हाला पाहता येतील. गुरुस्थान. समाधी दर्शन घेऊन आपण बाहेर पडताच आपल्याला दिसतो तो निमवृक्ष. या निमवृक्षाखाली बाबांनी तपश्चर्या केल्याने या कडुनिंबाची पाने गोड झाली आहेत. या निमवृक्षाखालीच गुरुस्थान आहे. इथे असलेल्या भुयारात साईबाबांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याबाबत विचारले असता त्यांनी हे आपले गुरूंचे स्थान असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून ही जागा गुरुस्थान म्हणून ओळखली जाते.
इथेही साईंची मूर्ती आहे. श्री शंकराची पिंड आहे. समोरच छोटी धुनी आहे. अनेक भक्त इथे धूप जाळतात. या गुरुस्थानाला परिक्रमा करून आपण बाहेर पडतो. बाहेर पडतानाच आपल्याला साईंची उदी, बुंदीचं एक पाकिट आणि मोफत जेवणाचं कुपन मिळतं. म्युझियम, वस्तुसंग्रहालय. आपण उदी प्रसाद घेऊन बाहेर पडल्यानंतर समोरच जी वास्तू दिसते ती म्युझियम आहे. पूर्वीचा दीक्षित वाडा. साधारण 1990पर्यंत इथे प्रसादालय होते. आता हे म्युझियम झाले आहे. पहिल्या मजल्यावर साईंच्या पवित्र वस्तू तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये साईंचा अंगरखा म्हणजेच कफनी, चिलीम, सटका, शामराव जयकरांनी काढलेला ओरिजिनल फोटो, साईंच्या पादुका, एका भक्ताने दिलेला ग्रामोफोन आणि रेकॉर्ड्स आहेत. बाबांनी कधीही या रेकॉर्ड्स ऐकल्या नाहीत. खालच्या मजल्यावर साईंच्या वेळेचे दुर्मिळ फोटो, राम लक्ष्मण सीतेची मूर्ती, हनुमानाची मूर्ती, खूप काही अद्भुत गोष्टी आपल्याला इथे बघण्यासारख्या आहेत. म्युझियममधून बाहेर पडलो की समोरच अब्दुल बाबांची समाधी आहे. या समाधीला लागूनच पुढे आणखी 4 समाधीज आहेत. यामध्ये तात्या, नानावल्ली यांच्या समाधीचा समावेश आहे. अब्दुल बाबांच्या समाधीला लागूनच असलेल्या वास्तूमध्ये देणगी काउंटर आहे. त्याच्या पुढे वस्त्र विक्री केंद्र आहे. बाबांना भक्तांनी अर्पण केलेल्या शाल, उपरणे इत्यादी वस्तू विक्रीसाठी इथे उपलब्ध असतात. या वस्तूंवर किमतीचं लेबलही लावलेलं असतं. त्यामुळे आपल्या बजेटमधील वस्तू आपण घेऊ शकतो. याच वास्तूमध्ये पारायण कक्ष आहे. अनेक भक्त इथे साई सच्चरित्रचे 1 ते 2 अध्याय वाचतात. सर्व भाषांमधील साई चरित्र इथे उपलब्ध आहेत. याच्या डाव्या बाजूला पुस्तक विक्री केंद्र आहे. साईबाबांसंबंधीची, साई संस्थांची अनेक प्रकाशने, पुस्तके इथे भक्तांसाठी उपलब्ध आहेत. या वास्तूच्या समोरच पश्चिमेला विस्तीर्ण परिसर दिसतो, तो म्हणजे लेंडीबाग. लेंडीबाग. बाबा जवळपास 40 ते 45 वर्ष रोज सकाळी लेंडीबागेमध्ये यायचे. स्वतःच्या हाताने विहिरीतून पाणी काढून तोंड धुवायचे, हातपाय धुवायचे. पूर्वीचं जंगल असलेली ही जागा बाबांनी स्वच्छ करून तिथे फुलझाडे लावले म्हणून या जागेला लेंडीबाग म्हणतात. असेच आपण मागे फिरून या पारायण कक्षाच्या वास्तूतून बाहेर पडलो की समोर म्युझियम दिसतो. म्युझियमच्या उत्तरेकडे आणखी एक इमारत आहे. इथे रोज सामूहिक सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. अनेक भक्त या पूजेमध्ये सहभागी होतात. याच इमारतीच्या बाजूने मागच्या बाजूला एक रस्ता जातो. या रस्त्याने समाधी मंदिराकडे जाताना पूर्वाभिमुख 3 छोटी मंदिरे आहेत, शनी, शंकर आणि गणपती. पूर्वी या मंदिरांचा जीर्णोद्धार साईबाबांनी केला होता. या मंदिरात रोज पूजा अर्चना व्हावी याकडे बाबा आवर्जून लक्ष देत असत. तसेच या मंदिरांना भेटही देत असत. आता शिर्डी संस्थानने या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. या मंदिरात शनी, महादेव, गणपती यांचे दर्शन घेऊन नंतर आपण समाधी मंदिर परिसरातून बाहेर पडतो. अशा प्रकारे आपण शिर्डी दर्शन केले तरच खऱ्या अर्थाने शिर्डी दर्शन होईल आणि साईंची आपल्यावर अगाध कृपा होईल. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.